हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण कॅपिटल बजेटिंग पाहिलं होतं. कॅपिटल बजेटिंग नंतर आपण मग इनडायरेक्ट टॅक्स आपला पूर्ण पोर्शन संपवला होता. आता आपण पाहणार आहोत कॅपिटल रेशनिंग. सेकंड युनिटमधला हा सेकंड चॅप्टर कॅपिटल रेशनिंग. कॅपिटल रेशनिंग म्हणजे काय तर capital rationing meaning it is a process of allocating limited funds amongst the financially viable projects which are not mutually exclusive under consideration with view of maximum the wealth of the shareholders. Thus capital rationing is done with when आता काय म्हटलंय इट इज अ प्रोसेस ऑफ अलोकेशन लिमिटेड फंड. सो अलोकेटिंग लिमिटेड फंड जो तुमचा लिमिटेड फंड आहे तो अलोकेट करण्याची प्रोसेस आहे अमॉंग द फिनान्शियल वायबल प्रोजेक्ट्स विच आर नॉट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, जे की तुमच्या फिनान्शियल बजेटमध्ये मधून एक्सक्लुझिव्ह होते म्हणजे इन्क्लूड नव्हते अंडर कन्सिडरेशन विथ व्ह्यू ऑफ मॅक्झिमम द वेल्थ ऑफ द शेअर होल्डर्स. सो शेअर होल्डर्सना सुद्धा त्याच्याबद्दल काय म्हणतात अवेअर नव्हते. द कॅपिटल रेशनिंग इज डन व्हेन, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं लिमिटेड तुमचा फंड आहे त्याच्यातूनच मग तो फंड जो आहे तो या अशा प्रोजेक्टसाठी अलोकेट करावा लागतो. तस आता रेशनिंग इज डन व्हेन लिमिटेड फंड्स आर अवेलेबल फॉर इन्व्हेस्टमेंट. कधी तुम्हाला हे करावं लागतं कॅपिटल रेशनिंग ज्यावेळेला तुमच्याकडे लिमिटेड फंड अवेलेबल असतो इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा मोर दॅन वन फिनान्शियल वायबल प्रोजेक्ट्स विच आर नॉट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आर अंडर कन्सिडरेशन, किंवा एखादा असा प्रोजेक्ट जो की तुमच्या कन्सिडरेशनमध्ये नसतो आणि अचानक तुम्हाला तो करण्याची वेळ येते. सो अशा वेळेस देन आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर फर्स्ट वन आहे बजेट. इट इंडसेस द सेन्स ऑफ स्ट्रिक्ट बजेटिंग ऑफ कॉर्पोरेट रिसोर्सेस. काय म्हटलंय then second one का है no wastages. No wastage means it prevents wastage of resources by not investing in each and every new project available for the investment. काय म्हटलं गेलंय इट इन्व्हेस्ट वेस्टेज ऑफ रिसोर्सेस बाय नॉट इन्व्हेस्टिंग इन इच. आता याच्यामध्ये कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये उगाच इन्व्हेस्ट केलं जात नाही कारण तुमच्याकडे तेवढी कॅशच अवेलेबल नसतो, थोडक्यात तुमच्याकडे तेवढा फंड अवेलेबल नाहीये. देन फ्युअर प्रोजेक्ट्स. फ्युअर प्रोजेक्ट्समध्ये काय म्हटलंय बाय इम्पोजिंग कॅपिटल रेशनिंग लेसर नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आर सिलेक्टेड. ज्यावेळेला कॅपिटल रेशनिंग तुम्ही इम्प्लिफाय करताय त्यावेळेस काय होतं की त्याच्यामध्ये लिमिटेड प्रोजेक्ट जे आहेत ते तुमचे सिलेक्ट केले जातात. ॲक्टिव्ह प्रोजेक्ट्स कॅन बी केप्ट ॲट मिनिमम. काय म्हटलं तर ॲक्टिव्ह प्रोजेक्ट कॅन बी केप्ट ॲट मिनिमम. ॲक्टिव्ह प्रोजेक्ट जे आहेत ते कमीत कमी याच्यामध्ये चालवले जातात. देन हायर रिटर्न्स. Projects with lower returns are eliminated. Hence, investment is made in a profitable investments only. As a result, the return are maximized. काय म्हटलंय प्रोजेक्ट विथ लोअर रिटर्न्स आर एलिमिनेटेड म्हणजे लोअर रिटर्न ज्याच्यात आहेत असे प्रोजेक्ट काढून टाकायचे आणि हेन्स इन्व्हेस्टमेंट इज मेड इन प्रॉफिटेबल. आणि जी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला प्रॉफिटेबल बनवेल जी तुम्हाला हायेस्ट रिटर्न देतील अशाच प्रोजेक्टमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करता येतात. देन मोर स्टॅबिलिटी. फंड्स आर नॉट इन्व्हेस्टेड इन एव्हरी प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये फंड जो आहे तो तुमच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केला जात नाही. हेच ॲडिक्वेट फायनान्स फॉर टफ टाईम आर इन्शुअर्ड. इट हेल्प्स हॅव फिनान्शियल स्टेबिलिटी. देन याचे डिसएडव्हान्टेज कोणकोणते आहेत तर इफिशियंट कॅपिटल मार्केट. अंडर इफिशियंट कॅपिटल मार्केट थेरी ऑल the projects that add the company value should be invested in. This theory is violated by capital rationing. Then cost of capital. It places selective criteria on the cost of capital of shortlisted project. The firm has to be accurate in calculation of cost of capital. Any miscalculation could result in selecting less profitable project. आता कॉस्ट ऑफ कॅपिटल जर तुमचं कॅल्क्युलेशन जर चुकलं तर त्याचा इम्पॅक्ट काय होईल म्हटलं त्यांनी सिलेक्टिंग द लेस प्रॉफिटेबल प्रोजेक्ट. मग तुम्ही चुकून काय करू शकता तर कमीत कमी प्रॉफिट मिळणारा प्रोजेक्ट सिलेक्ट केला जाईल. देन अनमॅक्झिमायझिंग व्हॅल्यू. कॅपिटल रेशनिंग डज नॉट अलाव टू फॉर maximizing the maximum value creation as all profitable projects are not accepted. Thus NPV is not maximized. काय म्हटलं कॅपिटल रेशनिंग डज नॉट अलाव फॉर मॅक्झिमायझिंग द मॅक्झिमम व्हॅल्यू क्रिएशन्स. कॅपिटल रेशनिंग काय करतो तर मॅक्झिमम व्हॅल्यू बनवण्याचं काम तो करत नाही.
ॲज ऑल प्रॉफिटेबल प्रोजेक्ट्स आर नॉट ॲक्सेप्टेड. त्याच्यामुळे सगळेच प्रॉफिटेबल प्रोजेक्ट तिथे ॲक्सेप्ट केले जात नाहीत आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती मॅक्झिमाइज होत नाही, म्हणजे ती कमी राहते. देन स्मॉल प्रोजेक्ट्स, कॅपिटल रेशनिंग मे लीड टू सिलेक्शन ऑफ स्मॉल प्रोजेक्ट्स रॅदर दॅन लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट. काय म्हटलंय, कॅपिटल रेशनिंग मे लीड टू सिलेक्शन ऑफ स्मॉल प्रोजेक्ट्स रॅदर दॅन लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट. कॅपिटल रेशनिंग मध्ये काय केलं जातं, स्मॉल प्रोजेक्ट जे आहेत लार्ज प्रोजेक्टपेक्षा स्मॉल प्रोजेक्ट जे आहेत ते सिलेक्ट केले जातात, कारण तिथे इन्व्हेस्टमेंट कमी लागते. देन इंटरमिडिएट कॅश फ्लोज, companies capital rationing does not add intermediate cash flows from projects while evaluating the projects. आता याच्यामध्ये मिडलमॅन नसतो, त्याच्यामुळे हा एक त्याचा इट बेसिस इट्स डिसिजन ओनली ऑन द फायनल रिटर्न फॉर द प्रोजेक्ट. त्याच्यामुळे ह्याच्यात जे फायनल रिटर्न प्रोजेक्ट वरती मिळतात त्याच्यावरती डिसिजन घेतला जातो. इंटरमिडिएट कॅश फ्लो शुड बी कन्सिडर इन कीपिंग द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इन माइंड. सो त्याच्यानंतर येतं फॅक्टर्स लिडिंग टू कॅपिटल रेशनिंग. कॅपिटल रेशनिंगमध्ये कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे लीड करतात, तर त्याच्यामधला 2 टाइप्स ऑफ फॅक्टर्स दिलेले आहेत त्यांनी. एक आहे इंटरनल फॅक्टर, सेकंड आहे एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टरमध्ये कोणकोणते आहेत, रिलक्टन्स ऑफ फायनान्स बाय एक्सटर्नल इक्विटीज, रिलक्टन्स टू ब्रॉडन द इक्विटी बेस, आणि रिलक्टन्स टू कन्सेप्ट सेम वायबल प्रोजेक्ट्स ड्यू टू मॅनेजरियल इनॅबिलिटीज. आणि एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते आहेत, एक्सटर्नल फॅक्टर्स इन्क्लूड imperfection of capital market or deficiencies in market information about availability of capital. Then classification of project. आता प्रोजेक्ट जो आहे तो कशा पद्धतीने क्लासिफाय केले जातात, तर फर्स्ट वन डिव्हिजल प्रोजेक्ट. आता तेही 2 टाईपमध्ये क्लासिफाय केले जातात, एक डिव्हिजिबल प्रोजेक्ट्स आणि इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स. डिव्हिज्युअल प्रोजेक्ट म्हणजे काय, देज आर सर्टन प्रोजेक्ट्स विच कॅन बी टेकन इन फुल और टेकन इन पार्ट. फॉर एक्झाम्पल, आता जर एक्झाम्पल पाहायला गेलं त्याचं, तर बिल्डिंग ऑफ 3 फ्लोअर्स इन द कन्स्ट्रक्टेड ॲट द कॉस्ट ऑफ ₹30 लाख. 3 फ्लोअर बांधायचे बिल्डिंगचे, 30 लाख रुपये त्याला कॉस्ट येते. अँड फंड्स आर अवेलेबल टू द एक्सटेंट ऑफ ₹10 लाख ओनली. देन पार्ट ऑफ द प्रोजेक्ट 1 फ्लोअर ऑफ द बिल्डिंग मे बी कन्स्ट्रक्टेड. मग तुमच्याकडे किती, 10 लाख फक्त अवेलेबल आहे. फंड किती अवेलेबल, 10 लाख ओनली. देन पार्ट ऑफ द प्रोजेक्ट, या त्या प्रोजेक्टचा. मग तुम्ही काय कराल, तर फक्त एकच तुम्ही याच्यामध्ये एकच फ्लोअर बनवाल. सो त्याला म्हटलं डिव्हिजिबल प्रोजेक्ट, म्हणजे जेवढा फंड अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुमचा प्रोजेक्ट डिवाइड केला जातो. आणि इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट म्हणजे काय, देज आर सर्टन प्रपोजल विच मे बी individual. Such proposals may be taken in full or not taken at all. आता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल प्रपोज टू बाय मशीन्स कॅन नॉट बी टेकन इन पार्ट्स. आता ह्याच्यामध्ये एक तर प्रोजेक्ट करायचा झाला तर तो पूर्ण, नाहीतर करू शकत नाही असं होतं. जसं की मला एखादी मशिनरी विकत घ्यायची, मला एखादा कॉम्प्युटर विकत घ्यायचा आहे, तर मी आधी आधी माऊस, मग कीबोर्ड, मग मदरबोर्ड, असं पार्टमध्ये तर घेणार नाही. घ्यायचं झालं तर डायरेक्टली एखादी मशीन घेऊ शकतो. सो त्याला म्हटलं जातं इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स. देन कॉन्स्टंट मध्ये काय येतं, सिंगल पिरियड कॅपिटल रेशनिंग. आता सिंगल पिरियड कॅपिटल रेशनिंग मध्ये काय, इट इज अ सिंपल टाइप ऑफ कॅपिटल रेशनिंग. इट ऑकर्स व्हेन द फर्म फेसेस शॉर्टेजेस ऑफ फंड्स इन अ पर्टिक्युलर इयर ओनली. देअर आफ्टर द फंड्स मे बी अवेलेबल इझिली. आता कॉन्स्टंट मध्ये 2 सिंगल पिरियड कॅपिटल रेशनिंग आहे आणि मल्टी पिरियड कॅपिटल रेशनिंग आहे. इट इज सिंपल टाइप ऑफ कॅपिटल रेशनिंग. इट ऑकर्स व्हेन द फर्म फेसेस शॉर्टेज ऑफ फंड्स. द फर्म मध्ये जर पैशाचे शॉर्टेज असेल इन अ पर्टिक्युलर इयर ओनली, देअर आफ्टर द फंड्स मे बी, पण त्याच्यानंतर फंड जो आहे तो इझिली अवेलेबल होणार असेल. सो त्याला म्हटलं तर सिंगल पिरियड कॅपिटल रेशनिंग. आणि मल्टी पिरियड कॅपिटल रेशनिंग म्हणजे व्हेन अ फर्म फेसेस द शॉर्टेज ऑफ फंड्स इन मोर दॅन 1 पिरियड. आता एकापेक्षा जास्त वेळा जर कंपनीला फंड शॉर्टेज पडत असेल तर इट इज कॉल्ड अ मल्टी पिरियड कॅपिटल रेशनिंग. इन दिस केस द फर्म हॅज टू रिसॉर्ट टू सम मॅथमॅटिकल टेक्निक्स. सो अशा वेळेस मग कंपनी काय करते, काही मॅथमॅटिकल टेक्निक्स यूज करते. आता सिच्युएशन ऑफ कॅपिटल रेशनिंग.
कॅपिटल लिस्टिंगच्या सिच्युएशन कोणकोणत्या आहेत? तर पहिली सिच्युएशन कोणती आहे? प्रोजेक्ट्स आर डिव्हिजिबल अँड कॉन्स्टंट इज अ सिंगल पिरियड. काय म्हटलं त्यातलं? प्रोजेक्ट्स आर डिव्हिजिबल अँड कॉन्स्टंट इज इन अ सिंगल पिरियड. Procedure: compute profitability index of each project, then rank the project on the basis of profitability index, then select the optimal combination of the project. Then situation 2, situation D काय आहे? Projects are individual and constant in a single period. आता पहिल्या सिच्युएशन मध्ये काय होतं? प्रोजेक्ट डिव्हिजिबल आहेत पण कॉन्स्टंट इज अ सिंगल पिरियड. आणि याच्यामध्ये काय आहे? द प्रोजेक्ट्स आर इंडिव्हिज्युअल अँड कॉन्स्टंट in a single period. Now prepare a table showing the feasible combination of the projects whose total of initial outlay does not exceed the available funds for investment, and select the project whose total NPV is maximum and consider it as a optimal project mix. That's the situation 3. Situation 3 कोणती आहे? Projects are divisional अँड कॉन्स्टंट इन इज मल्टी पिरियड वन. आता याच्यामध्ये प्रोजेक्ट इन डिव्हिजन आहे पण मल्टी पिरियड वन मध्ये आहे. सो दिस सिच्युएशन कॅन बी हँडल बाय द लिनियर प्रोग्रामिंग. जे एलपीपी तुम्हाला टीवायला गेल्याच्या नंतर वार मध्ये आहे लिनियर प्रोग्रामिंग. देन it is a mathematical programming approach. Many assumptions used for applying linear programming techniques is unrealistic and its usefulness is limited. आता त्याचे assumptions काय काय आहेत? तर all cash flows have linear relationship. Projects are infinitely divisible. Then cash flow are known with certainty. Projects and contracts are independent. Project cannot be delayed. Then techniques used under the situation of capital rationing. कॅपिटल रेशनिंग मध्ये कोणकोणते टेक्निक्स यूज केले जातात? तर प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, देन प्रोसिजर टू यूज प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. आता प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स शुड बी यूज टू रँक द फिनान्शियल वायबल प्रोजेक्ट्स अंडर द फॉलोइंग कंडिशन्स. कोणकोणत्या कंडिशन्स आहेत? द फंड्स आर स्केअर टुडे अँड नॉट देअर आफ्टर इन सबसिक्वेंट इयर. देन प्रोजेक्ट्स आर इन्फिनिटली डिव्हिजिबल, म्हणजे प्रोजेक्ट हा कायम तुमचा डिव्हिजिबल राहणार आहे, जसे पैसे देईल तसं काम करत राहणार आहे. देन नन ऑफ द प्रोजेक्ट कॅन बी डिलेड. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी कंडिशन की याच्यामध्ये प्रोजेक्टला डिले होणार नाही कोणत्याही प्रकारचा. देन नन ऑफ द प्रोजेक्ट कॅन बी अंडरटेकन मोर दॅन वन्स. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त वेळा तो प्रोजेक्ट केला जाणार नाही. आणि ऑल कॅश आउटफ्लोज आर मेड टुडे. आणि सगळे कॅश आउटफ्लोज जे आहेत ते आजच करायचे आहेत, म्हणजे त्याच दिवशी करायचे आहेत. Then procedure to use PI, profitability index जर यूज करण्याची प्रोसिजर काय? तर कॅल्क्युलेट पी आर फॉर इच ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट. सगळ्यात आधी डिव्हिजिबल इंडेक्सची तुम्हाला काय करावं लागेल? डिव्हिज्युअल प्रोजेक्टची प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कॅल्क्युलेट करावं लागेल. देन रँक द प्रोजेक्ट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पी आय. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक तुमच्या ह्याला रँक द्यावा लागेल, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर की कशा पद्धतीने तुमचा प्रोजेक्ट करणार आहात प्रॉफिटेबिलिटी इंडेक्समध्ये. देन सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द प्रोजेक्ट रँक इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स विच इन्व्हॉल्व्स फंड्स अप टू गिवन लिमिट. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? एनपीव्ही इंडेक्स ऑर एक्सेस प्रेझेंट व्हॅल्यू इंडेक्स, दॅट नेट प्रेझेंट व्हॅल्यू प्लस initial cash outflows. This method should be used to rank the financially viable projects under the following condition. Funds are scarce today and thereafter in subsequent years. Projects are infinite divisible. Then none of the projects can be delayed and none of the projects can be undertaken more than once. Cash outflow are made not only today but also in future. याच्यामध्ये एकच फरक आहे की कॅश आउटफ्लो जो आहे तो फक्त टुडे नाही तर फ्युचरमध्ये सुद्धा तुम्ही त्याला हे करू शकता, आउटफ्लो कॅश आउटफ्लो करू शकता. तो प्रोसिजर टू यूज. आता याची हे यूज करण्याची प्रोसिजर कशी आहे? तर स्टेप 1, कॅल्क्युलेट एनपीव्हीआय फॉर इच ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स ॲज फॉलोज. एनपीव्हीआय कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला काय? एनपीव्ही डिवायडेड बाय इनिशियल कॅश आउटफ्लो.
Then second, rank the project in descending order of NPV. NPVच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार त्याला रँक द्यायचं आहे. देन सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ प्रोजेक्ट्स रँक इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ NPV विच इन्व्हॉल्व्स फंड्स अप टू गिवन लिमिट. आता NPV मेथड, NPV मेथडमध्ये काय म्हटलंय बघा, दिस मेथड शुड बी यूज to rank the financial viable projects. In other cases, the combination which gives the maximum overall NPV should be selected. आता याची प्रोसिजर काय आहे, कॅल्क्युलेट NPV फॉर इच ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स. प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टसाठी NPV कॅल्क्युलेट करावा लागतो. देन रँक द प्रोजेक्ट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ NPV. NPVच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार त्याला रँकिंग केलं जातं. Then select the combination of project rank in descending order of NPV involving funds up to given limit. आता याच्यामध्ये इलस्ट्रेशन फर्स्ट काय आहे, इन अ कॅपिटल रेशनिंग सिच्युएशन इन्व्हेस्टमेंट लिमिट ₹25,00,000. कॅपिटल रेशनिंग सिच्युएशन मध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे, लिमिट 25,00,000. सजेस्ट द मोस्ट डिझायरेबल फिजिबल कॉम्बिनेशन ऑफ द बेसिस ऑफ द फॉलोइंग डाटा इंडिकेट्स जस्टिफिकेशन. आता तुम्हाला इथे प्रोजेक्ट दिलेले ABCD 4 प्रोजेक्ट दिलेले आहे. मॅक्झिमम तुमचे इन्व्हेस्टमेंट किती 25,00,000 दिलेले आहे. इनिशियल आउटले दिलेले आहे 15,00,000, 10,00,000, 7,00,000, 5,000 आणि 6,00,000. आणि NP दिलेलं आहे 6,00,000, 4.5 लाख, 3.6 लाख आणि 3 लाख. प्रोजेक्ट C अँड D आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. C आणि D जे आहेत ते एक्सक्लुझिव्ह आहे त्याच्यातून. तर फिजिबल कॉम्बिनेशन कॅपिटल सिच्युएशन्स त्याचं आपण हे पाहूयात. सोल्युशन पाहूयात. तर ह्याच्यामध्ये A अँड B आहे, A अँड C आहे, A अँड D आहे, B अँड C आहे, D अँड D आहे. कारण काय म्हटलं त्यांनी, C अँड D आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. C आणि D जे आहेत ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने कॉम्बिनेशन घेतलं, AB, AC, BC, AD आणि BD. C आणि D एकत्र येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. टोटल आउटले आता कसा फाइंड आउट केलाय बघा. ए आणि बी मल्टिप्लाय करा, प्लस करा 10. इनिशियल आउटले ए आणि बीचा आपण काय करूया, टोटल करूया. 15 + 10 25. देन काय म्हटले, ए आणि सी, ए 15, C 7.5, सो म्हणजे 22.50. ए आणि डी, ए आहे 15, डी आहे 6 म्हणजे टोटल 21. देन बी अँड सी, बी आहे 10, सी आहे 7.5, सो 17.5. आणि इथे बी आणि डी, बी आहे 10, डी आहे 16. NPV सुद्धा आपण तसंच करणार आहोत. 4.5 + 6 10.50. देन बी आणि सी, ए आणि सी, ए आहे 6, सी आहे 3.6, सो 9.6. देन ए आणि डी, ए आहे 15, डी आहे ए आहे 6, डी आहे 3, 9. देन बी अँड सी, बी आहे 4.5, सी आहे 3.6, सो 8.11. आणि देन बी अँड डी, बी आहे 6, डी आहे 3, बी आहे 4.5, डी आहे 3, so 7.5. Always from the above analysis, it is found that project A and B combination gives highest NPV of rupees 10.50 lakhs. Therefore, by undertaking project A and B, the wealth can be maximized. त्याच्यामुळे मग A आणि B मध्ये इन्व्हेस्ट करणं जास्त सोयीस्कर ठरेल, कारण तर जास्त NPV मॅक्झिमाइज आहे. ओके, सो इथं आपण हा इलस्ट्रेशन पाहिलं. त्याच्यानंतर आपण इलस्ट्रेशन आणखी एक प्रॉब्लेम पाहूयात आणि मग आपण आपला हा चॅप्टर संपून जाईल. मग बाकीचे जे राहिलेले असतील ते तुम्ही होमवर्कमध्ये ट्राय करा. जिथे कुठे प्रॉब्लेम येईल तिथे मला विचारा. A Limited has an investment budget of ₹25 lakhs for next year. It has under consideration 3 projects, A, B, C. B and C are mutually exclusive. B and C एक्सक्लुझिव्ह आहेत. मग कॉम्बिनेशन काय करणार आहे, A and B, A and C, देन A and B, A and C. त्याच्यानंतर A and B आणि A and C हे दोनच कॉम्बिनेशन ठरते. B and C नाही ठरणार, C and B नाही ठरणार, कारण ते एक्सक्लुझिव्ह आहेत. अँड ऑल देम कम्प्लिटेड विदिन द इयर फर्दर गिव्हन बिलो. सो 25 लाख दिलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड दिले आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ते सोल्युशन काढायचं आहे.
आता प्रोजेक्ट ए आणि बी, ए आणि बी किती येईल, ए आणि बी ची टोटल करा इन्व्हेस्टमेंटची, 14 प्लस 12 सो 26, 26 एनपीव्ही ची टोटल येते 12.8. आता कमेंट काय दिलेली बघा, अवेलेबल फंड्स इन ओनली 25 lakhs, हेन्स दिस प्रपोजल इज नॉट पॉसिबल टू इम्प्लिमेंट. आता 26 लाख तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण फंड किती आहे 25 लाख, म्हणजे ह्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट नाही करू शकत. देन बीएनसी, सिन्स बीएनसी, आता बीएनसी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, इट इज नॉट पॉसिबल टू टेक अप बीएनसी सायमल्टेनियसली. त्याच्यामुळे बीएनसी तुम्ही घेऊ शकत नाही. आता इथे घेतलंय पण ते काय म्हटलं की एक्सक्लुझिव्ह नाही, त्याच्यामुळे घेऊ शकत. आता राहायला कोणता, ए आणि सी. ए आणि सी ची टोटल होते इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड 24 लाख, तुमच्याकडे अवेलेबल आहे 25 लाख, म्हणजे हे तुमचं पॉसिबल आहे. द पॉसिबल ऑप्शन इज ओनली टू टेक अप ए एन सी इवन थॉट एनपीव्ही इज लोवेस्ट. जरी एनपीव्ही त्याची जरी लोवेस्ट असेल तर ह्या एकच प्रोजेक्ट तुमचं पॉसिबल आहे त्याच्यात करणं. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना डाऊट आले तर मला विचार, आपण सॉल्व्ह करूयात. आणि इथं आपला हा सेकंड युनिट संपलाय, उद्यापासून आपण थर्ड युनिटला सुरुवात करतो.